विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु बंसी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची ये। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची ये। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील 32व्या क्रमांकाची ही ओवी आहे। ज्ञानोबारायांनी महाभारताचं वर्णन आरंभलेलं आहे। ओवी क्रमांक 28 पासून ज्ञानोबाराय पुढच्या जवळजवळ 22 ओव्यांमध्ये महाभारताचं वर्णन करत आहेत। या ओवीमध्ये देखील ज्ञानोबाराय महाभारताचंच वर्णन करतात। हे महाभारत म्हणजे नेमकं काय आहे तर नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची। नाना व्यासाची महामती आविष्करोनी भारती कथारूपे त्रिजगती प्रकटली असे असा या ओवीचा अन्वयार्थ आहे। नाना शब्दाचा अर्थ आहे अथवा, ना तरी, की, नाना असे शब्द आले की समजायचं ज्ञानोबाराय हे मागचं जे सांगितलेलं आहे किंवा मागचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन नसेल रुचत, नसेल पटत तर आणखी वेगळ्या तऱ्हेनं काय करतात, वर्णन करतात। नाना व्यासाची महामती अथवा हे महाभारत म्हणजे नेमकं काय, व्यासाची व्यास महर्षींच्या कसे व्यास महर्षी महामती व्यासाची महामती विशाल बुद्धी असलेले जे व्यास किंवा व्यासांची असलेली विशाल बुद्धी त्या बुद्धीमध्ये आविष्करोणी प्रादुर्भूत होऊन स्फुरण पाहून ही भारती म्हणजे सरस्वती माताच कथारूपे त्रिजगती प्रकटली असे कथेच्या रूपानं या त्रिभुवनामध्ये काय झालेले आहे, प्रकट झालेली आहे। हे महाभारत म्हणजे नेमकं काय तर जणू काही ही सरस्वती माताच या कथारूपानं या त्रैलोक्यामध्ये काय झाली, प्रकट झाली। पण प्रकट होण्याच्या पूर्वी अगोदर ती सरस्वती माताच व्यासांच्या बुद्धीमध्ये प्रवेश करती झाली आणि व्यासांच्या बुद्धीमध्ये ती प्रकट होऊन त्या व्यासांच्या माध्यमातून या महाभारत कथांच्या रूपानं ती सरस्वतीच या त्रैलोक्यात काय झाली, प्रकट झाली असं वर्णन या 32व्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी या महाभारताचं केलेलं आहे। नाना व्यासाची महामती अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीत ही शारदा म्हणजे सरस्वती प्रथमतः काय झाली, प्रकट झाली। आता सरस्वती मातेला प्रवेश करण्याकरिता किंवा प्रकट होण्याकरिता ती बुद्धी देखील तेवढ्याच तोलामोलाची असली पाहिजे। व्यासांचं वर्णन करताना जे अनेक श्लोक सुप्रसिद्ध सुपरिचित असे आहेत, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे असं आपण म्हणतो। गीता महात्म्याचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये व्यास कसे आहेत, विशाल बुद्धीचे आहेत, महामती ज्यांची प्रज्ञा मोठी प्रचंड आहे, विशाल आहे आणि त्या व्यासांच्या त्या विशाल बुद्धीमध्ये
अगोदर ही सरस्वती माता काय झाली, प्रविष्ट झाली, त्या बुद्धीत प्रकट झाली आणि नंतर मग त्या व्यासांच्या माध्यमातून व्यासांनी ज्या कथा रचल्या त्या कथारूपानं या त्रैलोक्यामध्ये ती काय झाली, प्रकट झाली. आपण 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी केलेलं चिंतन पाहिलेलं आहे. जे घडे गाडगे असतात ते जे निर्माण होतात ते काही ज्ञानोबराय म्हणतात जमिनीतून त्याचे कोंब उगवतात का? एरवी तरी भूमी आतून स्वयंभ काय घडे या गाडगे याचे निघती कोंभ परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. या तसा विचार केला तर या घड्या गाडग्यांचे कोंभ काय जमिनीतून निघतात का? जमिनीत त्या झाडाला वगैरे लागतात का? मग कसे निर्माण होतात ते? कुलालमतीचे गर्भ उमटले की. तो जो कुंभार आहे त्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धिरूपी गर्भामध्ये अगोदर कल्पनारूपी त्या घड्याचा काय होतो, आकार निर्माण होतो आणि तोच बुद्धीतला आकार नंतर तो मातीच्या माध्यमातून काय करतो, प्रकट करतो. म्हणजे हे घडे गाडगे म्हणा किंवा मूर्ती म्हणा, मूर्तिकार काय करत असतो, अगोदर त्याच्या बुद्धीमध्ये त्या मूर्तीची काय करतो, कल्पना करतो, ते चित्र आणतो आणि नंतर मग ते त्या शिल्पातून काय करतो, प्रकट करतो. किंवा वेगवेगळ्या धातूंची मूर्ती म्हणा किंवा मातीची मूर्ती म्हणा किंवा चित्रकार म्हणा, तो चित्रकार देखील अगोदर जे चित्र त्याला तयार करायचं ते काय करत असतो, बुद्धीत आणत असतो आणि त्या बुद्धीतलं चित्र तो काय करत असतो, त्या रंगांच्या द्वारे त्या पडद्यावर व्यक्त करत असतो. विषय काय आहे तर सरस्वती मातेला या त्रैलोक्यात प्रकट व्हायचं होतं तर अगोदर तिनं काय केलं, या व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रवेश केला. अगोदर ती सरस्वती व्यासांच्या त्या महामतीमध्ये प्रकट झाली आणि व्यासांच्या द्वारे ज्या कथा सांगितल्या गेल्या, या महाभारतात आलेल्या ज्या कथा सांगितल्या गेल्या त्या कथांच्या रूपानं तीच सरस्वती या त्रैलोक्यात काय झाली, प्रकट झाली. महाभारत म्हणजे काय तर कथारूपानं या त्रैलोक्यात प्रकट झालेली सरस्वती म्हणजे महाभारत, या ओवीचा सरळ सरळ अर्थ आहे. अज्ञानेश्वरी म्हणजे काय, या ओव्यांच्या रूपानं या जगामध्ये प्रकट झालेले ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानेश्वरी. तुकोबारायांची गाथा म्हणजे नेमकं काय तर अभंगांच्या द्वारे या जगामध्ये प्रकट झालेले स्वतः तुकाराम महाराज म्हणजे अभंगांची गाथा. भगवद्गीता म्हणजे काय तर त्या श्लोकांच्या रूपानं या जगामध्ये प्रत्यक्ष प्रकट झालेले भगवान श्रीकृष्ण म्हणजे भगवद्गीता. आपण या ग्रंथांकडे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. ठीक आहे, आता वर्णन इथं महाभारताचं जरी चाललेलं असलं तरी देखील त्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. ज्ञानोबाराय महाभारताचं वर्णन करताना काय म्हणतात तर कथांच्या रूपानं जणू ही सरस्वतीच या जगात प्रकट झालेली आहे. महाभारत म्हणजे प्रकट झालेली सरस्वती, या कथांच्या रूपाने प्रकट झालेली सरस्वती. मग आपण ज्ञानेश्वरीबद्दल ते का बोलू नये? ज्ञानोबाराय म्हणजे कोण वेगळे का? नाही, या ज्ञानेश्वरीच्या ओवीच्या रूपानंच ते काय झाले आहेत, या जगामध्ये प्रकट झालेले आहेत. आता ज्ञानेश्वरी आपल्या समोर असताना वेगळे ज्ञानेश्वर महाराज शोधायला कसं जायचं आपण आणि कुठे शोधणार आपण आणि नेमकं काय शोधणार आपण? ज्ञानेश्वर महाराज म्हणून नेमकं काय शोधणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांचे जर विचार असतील तर ते त्यांनी आपल्या समोर काय केलेले आहेत, व्यक्त केलेले असल्यामुळं आता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचा आश्रय करायचा असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथाचाच काय करावं लागेल, आश्रय करावा लागेल. ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद करायचा असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरीशीच काय करावं लागेल, संवाद साधावा लागेल. ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर नेमकं काय करावं लागेल, या ज्ञानेश्वरीचीच कृपा आपल्यावर व्हावी असं काही करावं आपल्याला लागेल.
ज्ञानोबरायांची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला? या अक्षर वाङ्मयाचीच काय करावी लागेल? आपल्याला सेवा करावी लागेल. तीच ज्ञानोबरायांची काय ठरेल? सेवा ठरेल. ज्ञानोबा इथं महाभारताचं वर्णन करताना म्हणतात, ही भारती म्हणजे ही शारदा, ही सरस्वती माता प्रथमतः व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रकट होऊन नंतर ती महाभारतातील अनेक कथांच्या रूपानं या त्रैलोक्यात काय झाली? प्रकट झाली. सरस्वतीची उपासना करायची म्हणजे नेमकं काय करायचो? या ग्रंथांची उपासना म्हणजेच सरस्वतीची उपासना. जर या ग्रंथरूपाने सरस्वतीच जर जगात प्रकट झालेली असेल तर तिची उपासना या ग्रंथ उपासनेहून भिन्न वेगळी कशी काय असू शकेल? लोकांना वाटतं हे ग्रंथाध्ययनाचा कंटाळा, तेवढी साधना होणं शक्य नाही, आणि मग काय करायचं? सरस्वतीची उपासना करायची. काय उपासना करायची? काहीतरी जप तिच्या नावाचा करायचा. काय तिचं काय करायचं? काय तिच्या प्रतिमेचं काय करायचं? ध्यानच करायचं, काहीतरी अनुष्ठानच करायचं. तशाने कशी काय सरस्वती माता कृपा करेल? लक्षात आलं? जर सरस्वतीच स्वतः ग्रंथरूपानं जगात प्रकट झालेली असेल तर आता सरस्वतीचा आश्रय करायचा म्हणजे कशाचा आश्रय करायचा? ग्रंथांचा आश्रय करायचा. सरस्वती मातेची सेवा करायची म्हणजे ग्रंथांची सेवा करायची. एक श्लोक मला स्फुरतो आहे या निमित्तानं, यो यया विद्यया युक्तस सा तस्य दैवतम सा तस्य दैवतम महत, असं मला त्याच्यातून व्याकरण दृष्ट्या दोष वाटतोय, पण त्याचा अर्थ मी आपल्याला सरळ सरळ सांग. जो ज्या विद्येच्या अध्ययनामध्ये रत आहे तेच करणं हीच त्याची पूजा, हीच त्याची उपासना, हीच त्याची भक्ती, हेच त्याचं तप असं सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी वेगळी पूजा नाही, त्याच्यासाठी वेगळं तप नाही, त्याच्यासाठी वेगळी उपासना जप करण्याची गरज नाही. कारण जो आत्ता त्या विद्येच्या अध्ययनात रत आहे तेच नीट करणं. लक्षात, त्या विद्या अध्ययनातच रत रममाण होऊन राहणं हीच काय आहे? खरी सरस्वती मातेची पूजा आहे. महाभारताचं वर्णन करताना ते म्हणतात, नाना कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोणी महामती व्यासाची. म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथोनी रसा झाला आवो रसाळपणाचा. म्हणून हा जो महाभारत ग्रंथ आहे काव्यारावो सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे. महाभारताचं वर्णन काय म्हणून करतात ज्ञानोबराय? हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे. का राजा आहे? म्हणूनचचा अर्थ अगोदरच्या उभीशी जोडायचा. सरस्वती माताच कथारूपानं म्हणजे या महाभारत ग्रंथरूपानं या जगात प्रकटली असल्यामुळं हा ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे. म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो. ग्रंथ गुरुवती म्हणजे ग्रंथ गांभीर्य किंवा ग्रंथांचा मोठेपणा. त्या ग्रंथाच्या मोठेपणाला उगम या महाभारतातून झालेला आहे. दुसऱ्या अन्य ग्रंथांना जे मोठेपण प्राप्त झालं त्या मोठेपणाचं उगम स्थान म्हणजे हा महाभारत ग्रंथ आहे. आणि अजून येथोनी रसाळपणाचा आवो झाला. आणि ह्याच्यापासूनच म्हणजे ह्या महाभारत ग्रंथापासूनच रसांना रसत्वाची प्रतिष्ठा काय झाली? प्राप्त झाली. शृंगारादी जे रस आहेत त्या रसांना रसाळपणाचा डौल या महाभारतापासूनच काय झाला? प्राप्त झाला. 3 रीतीनं वर्णन ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये देखील केलेलं आहे. पहिलं वर्णन आहे हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट ग्रंथ गुरुवतीचा ठावो म्हणजे ग्रंथाच्या मोठेपणाचं हे उगमस्थान आहे. ग्रंथ गांभीर्याचं हे काय आहे? आश्रयस्थान आहे, ही दुसरी गोष्ट. आणि इथून रसाळपणाचा आवो झाला. इथूनच या शृंगारादी रसांना रसाळपणाचा डौल
प्राप्त झाला असं 3 रीतीनं वर्णन महाभारताचं या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. पहिली गोष्ट सांगितली, हा काव्यारावो, हा ग्रंथ काव्याचा काय आहे, राजा आहे. विचार करा, जे जे कवी श्रेष्ठ म्हणून या जगामध्ये प्रसिद्ध झाले, त्या कविवर्यांनी आपल्याला झालेली ही काव्यस्फूर्ती हा सरस्वतीचा कृपाप्रसाद आहे असं नम्रतेनं नमूद केलेलं आहे. आम्हाला हे जे काव्य सुचलं, स्फुरलं, आमच्याकडून हे जे काव्यग्रंथ निर्मिल्या गेले याचं महत्त्वाचं कारण सरस्वती मातेनं आमच्यावर कृपा केली असंच त्यांनी काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे. मग मला सांगा, सरस्वतीच्या लेशमात्र कृपेनं एखादा जर कवी होऊ शकतो आणि तो काव्य निर्माण करू शकतो, तर स्वतः सरस्वतीच महाभारताच्या रूपानं जर प्रकट झालेली असेल तर महाभारत ग्रंथ अन्य काव्यग्रंथांचा राजा कसा काय असणार नाही. लक्षात आलं का? बाकीचे कवींनी रचलेले काव्यग्रंथ हे त्या सरस्वतीच्या लेश मात्र कृपेनं त्यांनी रचलेले आहेत. काहीतरी कृपा कटाक्ष थोडासा त्या सरस्वतीचा त्या कविवर्यांवरती पडला आणि ते काव्य निर्माण करण्याला समर्थ झाले आणि त्यांनी काय केले, काव्य केले, जगाला चमत्कृतीपूर्ण काही शब्दांची काय केली, रचना केली. मग त्यांचे सर्व काव्यग्रंथ हे म्हणजे जणू काही प्रजा, आणि त्या सर्व काव्यग्रंथांचा राजा म्हणजे हा महाभारत ग्रंथ. का बरं राजा, ते कारण देखील मी सांगितलं. कारण ज्ञानोबरायांनी इथं म्हणोनी हा शब्द वापरलेला आहे. म्हणोनी हा काव्याराव, म्हणून हा महाभारत ग्रंथ इतर काव्यग्रंथांचा राजा आहे. का म्हणून? वरच्या ओवीत त्याचं सांगितलंय की ही सरस्वतीच या त्रैलोक्यामध्ये कथेच्या रूपानं काय झालेली आहे, प्रकट झालेले आहे. म्हणजे महाभारत ग्रंथ म्हणजे साक्षात कोण, सरस्वती, आणि अन्य काव्यग्रंथ म्हणजे तिच्या थोड्या बहुत कृपेनं निर्माण केलेले त्यांनी ग्रंथ. म्हणूनच इतर काव्यग्रंथांचा हा महाभारत ग्रंथ काय आहे, राजा आहे. हे कारण आणखी एक सांगता येईल आपल्याला, सांगणं शक्य आहे. सर्व कवींना जी काव्यस्फूर्ती प्राप्त झाली ती महाभारतापासून प्राप्त झाली. लक्षात आलं का? राजा प्रमुख असतो की नाही देशाचा, सगळा निधी कोणाच्या ताब्यात असतो, राजाच्या ताब्यात असतो. जनतेपर्यंत ज्या काही सुविधा ज्या येत असतात त्या कोणाच्या आज्ञेनं येत असतात, राजाच्या आज्ञेनं येत असतात. राजाज्ञेनंच तो व्यवहार होत असतो. मग राजा काय असतो, प्रमुख असतो. आता इतर काव्यग्रंथ यामध्ये थोडे बहुत काही काव्याचे निकष पाळून त्यांनी काय केलेले असतील, निर्माण केलेले असतील, काव्य निर्माण केलेलं असेल. पण त्या सगळ्यांना जी सत्ता, स्फूर्ती, जे बळ मिळालं, जी प्रेरणा मिळाली ती कुठून मिळालेली आहे, या महाभारत ग्रंथापासून मिळालेली आहे. काल आपण परवा बोललो होतो, अनेक कवींचे काव्य हे महाभारतावरच काय आहेत, आधारित आहेत. आणि अनेकांचे तसे स्पष्ट महाभारताला आधार मानून जरी त्यांनी केलेले नसले तरी देखील त्या रचनेसाठी जे कौशल्य त्यांना प्राप्त झालं ते महाभारताच्या अध्ययनानंच प्राप्त झालं. म्हणजे आलंय कुठून, ते सगळं महाभारतापासूनच आलं. म्हणून सगळ्या समस्त काव्यग्रंथांचा हा महाभारत ग्रंथ कोण आहे, राजा आहे. म्हणून हा काव्याराव. पुन्हा ग्रंथ गुरुवतीचा ठावो, ग्रंथ गांभीर्याचं, ग्रंथ गौरवाचं हे काय आहे, आश्रय स्थान आहे. याला महाभारत हे जे नाव पडलं त्याचं देखील कारण सांगतात की पूर्वी देवांनी काय केलं होतं, तुलना केली होती. समस्त वेद एका पारड्यामध्ये आणि महाभारत एका पारड्यामध्ये. तर ते महाभारताचं पारडंच काय झालं होतं, जड झालं होतं. म्हणून याला पूर्वी भारत असं नाव होतं. त्या कृतीमुळं
याला महाभारत असं नाव पडलं, अशी देखील कथा आपल्याला आढळते. पुरा किल सुरै सर्वे समेत्य तुलया धृतम चतुर्भ्य सरहस्येभ्यो वेदेभ्यो ह्यधिकम यदा. रहस्यासह ते चारही वेद एका पारड्यात आणि एका पारड्यात महाभारत ठेवलं तर महाभारताचंच पारडं काय झालं, जड झालं. आणि तेव्हापासून या महाभारताला भारतो पंचमो वेद हा 5वा वेद म्हणून त्याला गणल्या गेलं. ही जी प्रतिष्ठा आहे ग्रंथाला प्राप्त होणारी, ह्या ग्रंथ प्रतिष्ठेचं उगमस्थान महाभारत आहे. नंतरच्या काळामध्ये अनेक ग्रंथांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली असेल, पण आरंभ कुठून झालेला आहे, महाभारतापासून झालेला आहे. सगळ्यात अगोदर प्रतिष्ठिलेला ग्रंथ जर कोणता असेल तर तो महाभारत आहे, आत्ता सांगितलेल्या त्या कथेनुसार. म्हणून ग्रंथ गुरुवतीचा ठावो, ग्रंथ गौरवाचं हे ठाव आश्रयस्थान आहे, उगमस्थान आहे. तिथूनच ग्रंथांच्या गौरवाला काय झाला, आरंभ झाला. समाजामध्ये नाही का काही चांगली कामं केली की पुरस्कार किंवा काही गौरव असे त्यांचे गौरवाचे सोहळे केले जातात. पण मग त्या प्रसंगी असं नमूदही केलं जातं की ह्या गोष्टीचा आरंभ कुठून झाला, लक्षात आलं का, याला कारण काय घडलं होतं असं सांगण्यात येतं. त्याचप्रमाणे ग्रंथांचा गौरव होण्याला सुरुवात जी झाली ती महाभारतापासून झालेली आहे. त्याच्यातही अग्रक्रम कोणाचा आहे, महाभारताचाच आहे. सगळ्यात अगोदर गौरविलेला ग्रंथ कोणता असेल, महाभारत आहे. ग्रंथ गुरुवतीचा ठाव, ग्रंथांच्या इतर ग्रंथांच्या मोठेपणाला उगम या महाभारतातून झाला. अजून कसं आहे महाभारत, इथून रसाळपणाचा आवो झाला. आणि इथूनच म्हणजे या महाभारतापासूनच शृंगारादी रसांना रसाळपणाचा डौल काय झाला, प्राप्त झाला. नवरसांना जे महत्त्व आलं ते ह्या महाभारतापासूनच पुढे आलं. एक काव्य निर्मितीसाठी जे रस आवश्यक आहेत, नवरसी भरवी सागरू, आपण वारंवार त्याचा उल्लेख करत आलो. नवरस म्हणून या साहित्यातले काव्यातले सांगितले जातात. या नवरसांना जे महत्त्व प्राप्त झालं ते कुठपासून झालं, महाभारतापासून. महाभारतामध्ये या नवरसांना अगोदर महत्त्व दिल्या गेलं आणि त्यानंतरच्या मग निर्मिलेल्या काव्यांमध्ये त्या रसांना काय झालं, महत्त्व प्राप्त झालं. रसाला रसाळपणाचा आव म्हणजे प्रतिष्ठा म्हणजे डौल या महाभारतापासून सुरू झाला. नवरसांना महत्त्व अगोदर महाभारतात आलं, नंतर अनेक कवींनी याच गोष्टीचं पुढे काय केलं, अनुकरण केलेलं आपल्याला आढळतं. इथून रसाळपणाचा आवो झाला. पूर्वी रस नव्हते का, होते. हे नवरस पूर्वीपासूनच होते, पण त्या रसांना रसाळपणाचा आवो नव्हता, रसाळपणाचा डौल नव्हता. ते रसदार नव्हते. लक्षात आलं का, त्या रसांना सुद्धा रसाळपणा कुठून प्राप्त झाला, महाभारतापासून. त्या रसांनी महाभारताचा काय केला, आश्रय केला. या कथांचा काय केला, आश्रय केला. आणि त्यांनी या महाभारताचा आश्रय केल्यामुळं त्या रसांना काय प्राप्त झाला, रसाळपणा प्राप्त झाला. आता गोष्ट खरी अशी असते की त्या कवीनं किंवा त्याच्या काव्यानं रसांचा आश्रय केल्यामुळं त्याच्या काव्याला रसाळपणा येत असतो. जर त्या काव्यामध्ये नवरस नसतील, नवरस परिपूर्ण ते काव्य नसेल, तर ते काव्य देखील नीरस असं वाटतं. आता हे तत्त्वज्ञानाचे ग्रंथ असतात की नाही, ते थोडे रुक्ष, कठोर, नीरस असे वाटत असतात. आता खरा रस तर त्याच्यातच असतो म्हणा. लक्षात आलं का, शांत रस जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी ज्ञानोबराय म्हणतात. आम्ही अशी कथा करणार आहोत की हे जे शृंगारादी रस आहेत ना, त्यांच्यासुद्धा मस्तकावर पाय देऊन आम्ही शांत रसात ही कथा करणार आहोत. आणि या अन्य कवींनी शृंगारालाच काव्याचा काय मानलेला असतो, आत्मा मानलेला असतो.
ज्या शृंगार रसाला कवींनी त्यांच्या काव्याचा आत्मा मानलेला असतो, ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही हे ग्रंथ रचत असताना त्या शृंगारादी रसाच्या मस्तकावर काय देतो, पाय देऊन ही कथा करतो. म्हणून तत्त्वज्ञानाचे ग्रंथसुद्धा रस परिपूर्णच असतात, पण आता त्यातला रस घेण्या एवढा रस आपल्यात असला पाहिजे. लक्षात आलं का? आता ती गोष्ट सोडून द्या, वर्णन महाभारताचं चाललेलं आहे. रसांनी महाभारताचा आश्रय केल्यामुळं त्यांना रसाळपणाची प्रतिष्ठा काय झाली, प्राप्त झाली. रस अगोदरच होते, ते निरस होते, त्यांना रसाळपणा महाभारतापासून प्राप्त झाला. देवीची आईका आणिक एक, येथोनी शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली. देवीची आणिक एक ऐका, ज्ञानोबाराय म्हणतात त्याचप्रमाणे या कथेची आणखी एक महती काय करा तुम्ही ऐका म्हटले. काय आहे आणखी महती? ही इथपर्यंत अनेक प्रकारची महती ज्ञानोबारायांनी सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात आणखी एक ऐका म्हटले, देवीची ऐका आणि एक. त्याचप्रमाणे वर सांगितलं त्याप्रमाणे आणखी एक महती या महाभारताची ऐका. काय आहे महती? येथोनी शब्दश्री सच्छास्त्रिक, इथून म्हणजे या महाभारतापासूनच शब्द श्री, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे लक्ष्मी. कोणती लक्ष्मी? शब्द श्री, शब्दरूपी संपत्ती. आणि या शब्दरूपी संपत्तीला सत्शास्त्रिक निर्दोष शास्त्रीयता प्राप्त झाली. कुठून? महाभारतापासून. या शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता या महाभारतापासूनच प्राप्त झाली आहे. अगोदरपासून शब्दसंपत्ती आहे. त्या शब्दसंपत्तीला क्वचित प्रसंगी शास्त्रीयता देखील प्राप्त असेलही, परंतु ज्ञानोबाराय म्हणतात सत शास्त्रिक निर्दोष शास्त्रीयता त्या शब्दसंपत्तीला महाभारतापासून मिळाली. म्हणजे याच्या अगोदर शब्दसाठे नव्हते का? होते. शब्दसंपत्ती नव्हती का? होती. त्या शब्दसंपत्तीला शास्त्र म्हटल्या जात नव्हतं का? होतं. त्या शब्दसंपत्तीला शास्त्रीयता प्राप्त नव्हती का? होती. परंतु एक शब्द आहे ना ज्ञानोबारायांचा, सत, निर्दोष, सतशास्त्र. आता गोष्ट अशी आहे, शास्त्र म्हणजे शास्त्र, हितशास्त्रनाथ शास्त्रम, जे जीवाच्या हिताची काळजी करतं त्याला काय म्हणतात? शास्त्र म्हणतात. पण पुन्हा त्या शास्त्राला सत शब्द जोडावा लागतो की नाही? सतशास्त्र. आता गुरु, गुरु शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. गुरु म्हणजे वजनदार. शिष्याचं अज्ञानरूपी अंधार आपल्या ज्ञानरूपी प्रकाशाने जो दूर करतो तो गुरु. गुरु शब्दाचाच एवढा मोठा अर्थ आहे, पण तरी देखील पुन्हा सद्गुरु, सदशब्द जोडावा लागतो की नाही? तर शास्त्र म्हणजे शास्त्र, पण तरी देखील सतशास्त्र. याचा अर्थ सत नसलेले देखील शास्त्र असू शकतात. आता व्यवहार कुशलतेनं कसा करावा याच्या संबंधीचे ही शास्त्र आहेत, ज्याला नीतिशास्त्र आपण म्हणूया. ते नीतिशास्त्र सुद्धा काय आहेत? शास्त्रच आहेत. शास्त्र संज्ञेला ते प्राप्त आहेत, पात्र आहेत. पण त्यांना सतशास्त्र म्हणता येतं का? सत म्हणजे सच्चिदानंद घन सत्यस्वरूप जो परमात्मा, त्याची प्राप्ती त्या नीतिशास्त्राच्या आचरणानं होईल का? नाही. मग लाभ नाही की त्याचा आहे. व्यवहार सुरळीत करण्याकरिता नीतिशास्त्राचा देखील काय आहे? उपयोग आहे. ते शास्त्रही आहे. बरं, ते शास्त्र म्हटल्यानंतर कशाच्या माध्यमातून ते व्यक्त केलं? शब्दांच्याच, शब्दसंपत्तीचाच उपयोग करून ते शास्त्र सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे महाभारताच्या पूर्वी शब्द संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त होती, पण महाभारतापासून विशेष काय घडलं तर येथोनी शब्दश्री सतशास्त्रिक. मोठा विषय आहे. ज्ञानोबारायांच्या एक आहे का शब्दाचं चिंतन वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या दृष्टीनं जर केलं तर कितीतरी आपल्या जीवनाच्या अनेक अंगांना काय होतो? स्पर्श होतो. ज्ञानोबाराय म्हणतात महाभारताच्या पूर्वी देखील शब्दसंपत्ती होती.
त्या शब्दसंपत्तीला शास्त्रीयता देखील प्राप्त होती. नीतिशास्त्रादी, राजकारण इत्यादी सांगणारे जे शास्त्र आहेत ते देखील होते. पण ते काही सत्शास्त्र होते का? नाही. महाभारतापासून काय झालं, त्या शब्दसंपत्तीला सुद्धा सत्शास्त्रीयता प्राप्त झाली. म्हणजे त्या शब्दसंपत्तीवर उपकार आहेत. कुणाचे? महाभारताचे. लक्षात आलं का? शब्दसंपत्तीचे महाभारतावर उपकार नाहीत. शब्दसंपत्तीनं महाभारताचा आश्रय केल्यामुळं आता लोक त्या शब्दसंपत्तीकडे कोणत्या दृष्टीनं पाहू लागले? सत्शास्त्र या दृष्टीनं पाहू लागले. लक्षात आलं का? म्हणजे त्या शब्दसंपत्तीची प्रतिष्ठा वाढविली कोणी? महाभारताने. ज्ञानोबराय वर्णन करायला बसले तर तिथं काय आपण सामान्य थोडेच आहोत. ज्ञानोबराय बोलतात म्हटल्यानंतर आता ते टोकाचं बोलणं, शेवटचं बोलणं. कोणतं कोर्ट? सुप्रीम कोणतं कोर्ट? सगळ्यात शेवटचं हायकोर्ट. त्याच्या पलीकडे कोर्टच नाही. आता त्यांच्याच शब्दाचा फक्त काय करायचं, आपण वेगवेगळ्या रीतीनं विचार करायचा. त्याच्यावरचा विचार आपल्या बापाच्यानेही शक्य नाही. काय विचार करायचा तो त्यांनी करून ठेवलेला. येथोनी शब्दश्री सत्शास्त्रिक शास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दृणावली. आणखी काय झालं या महाभारतामुळं, किंवा हे महाभारत आणखी कसं आहे? तर ज्ञानोबराय म्हणतात महाबोधी कोवळीक दृणावली. महाबोध म्हणजे ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञान म्हटलं की अति कठीण, आणि त्या अति कठीण अशा ब्रह्मज्ञानालाही किंवा ब्रह्मज्ञानाचं विवेचन हे कसं आहे? अतिशय कठीण आहे, कर्कश वाटतं ते. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे म्हटलेलं आहे. त्याचा अभ्यास करू गेलं तर बुद्धीला भोकसे पडण्याची वेळ येते. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. एवढं ते ब्रह्मज्ञानाचं विवेचन काय आहे? कठोर आहे, कठीण आहे. पण महाभारतानं केलं काय? तर महाभारतानं महाबोधी कोवळीक दृणावली त्या ब्रह्मज्ञानाच्या विवेचनामध्ये असलेली जी कठोरता, त्या कठोरतेला काय केलं? मृदुतेत परिणत केलं. आणि ती कशी केली? दृणावली. दुणावणं म्हणजे अधिक वाढणं, दुप्पट. लक्षात आलं का? ब्रह्मज्ञानाला मृदुता प्राप्त करून दिली आणि ती मृदुता अधिकच वाढविली कोणी? महाभारत. आता महाभारतच लक्षात ठेवायचं. कुठपर्यंत? 49व्या ओवीपर्यंत. जे काही बोलतील ज्ञानोबराय आपण लक्ष समोर ठेवायचं. कोण? महाभारत. ते महाभारतासंबंधित चाललेलं आहे असं लक्षात ठेवायचं. 49व्या ओवीपर्यंत. ह्या महाभारतानं केलं काय? तर महाबोधी कोवळीक दृणावली. आता महाबोध म्हणजे ब्रह्मज्ञान. आता त्या ब्रह्मज्ञानाचं जिथं विवेचन होतं कुठं होतं? उपनिषदादी ग्रंथांमध्ये होतं. ते उपनिषदादी ग्रंथातलं ते तत्वविवेचन अतिशय रुक्ष आणि दुर्बोध वाटतं. अगदी नवीन माणसाला तर कर्ण कर्कश वाटतं. त्याला काहीतरी नवरसपूर्ण हे साहित्य लालित्य इत्यादी त्याला श्रवण करण्याची सवय. आणि तिथं एक श्रवणाला गेला की तिथं काय? माया ब्रह्म. लक्षात आलं का? पंचमहाभूत तन्मात्रा एवढंच ऐकायला मिळतं. आणि हे कसं वाटतं त्याला? कठोर वाटतं, कठीण वाटतं. त्याचं मन काही तिथं रमत नाही. अशा त्या ब्रह्मज्ञानाच्या विवेचनातील कठोरता, रुक्षता, कोरडेपणा, शुष्कता याला मृदुतेत परिणत केलं कोणी? महाभारताने. महाभारताने ब्रह्मज्ञानच सांगितलं, पण अन्य ग्रंथ ब्रह्मज्ञानाचं निरूपण ज्या कठोर भाषेत करतात तसं न करता मृदुतेनं सांगितलं आणि दुणावली म्हणतात. आणि अधिकच ती मृदुता काय झाली? वाढली. का? कारण उपमा, दृष्टांत इत्यादी देऊन ते तत्वज्ञान महाभारतानं काय केलं? सुलभ केलं. तत्वज्ञानाचं सुलभीकरण केलं. तत्वज्ञानाचं जननीकरण कोणी केलं? महाभारतानं केलं. आता तत्वज्ञान हाच विषय पण जर चांगल्या गोड भाषेत सांगितला तर तो ऐकायला काय वाटेल? बरं वाटेल. आता ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? ज्ञानेश्वरीत तत्वज्ञानच सांगितलं. दुसरं काय सांगितलं? ब्रह्मज्ञानच सांगितलं.
जे गीतेनं सांगितलं, जे उपनिषदांनी सांगितलं, जे वेदाने सांगितलं, त्याहून वेगळं सांगितलं आहे का ज्ञानोबारायांनी? नाही, तेच सांगितलं. पण आता वेद, उपनिषद, अन्य ग्रंथ त्याच्या पठणापेक्षा ज्ञानेश्वरीच्या पठणात आनंद का प्राप्त होतो? तर ज्ञानोबारायांनी तेच तत्त्वज्ञान पण सौम्य रीतीनं, मऊपणानं, हळूवारपणानं लोकांना कळेल या भाषेमध्ये वेगवेगळे दृष्टांत देऊन त्यांच्या बुद्धीवर ते आरूढ करण्याचा काय केला, प्रयत्न केला. म्हणून तर आवडीनं वाचतात लोक. ज्ञानेश्वरीची पारायणं जशी होतात तशी ब्रह्मसूत्राची पारायणं कुठं आहे का सप्ताह? हां, संन्यासी महात्म्यान लोकांमध्ये जे त्याचे अभ्यासक आहेत त्यांच्यात होतही असतील, होत असतात आवर्तनासाठी. पण जनसामान्यांमध्ये तुम्ही कधी ऐकलं आहे का? गाथा पारायण सोहळा ऐकला आहे, ज्ञानेश्वरी पारायण, एकनाथी भागवताचं पारायण, अजून झालं तर आणखी संतांच्या दुसऱ्या ग्रंथांची काय होतात, पारायणं होतात. पण चला उपनिषद पारायण सप्ताह आहे का कुठे? मग ते अनुपयोगी आहेत का? नाही, ते उपयोगीच आहे. त्याच्यातून तर ते ज्ञान काय झालेलं आहे, आलेलं आहे. पण ते सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सामान्य जनांना कशी वाटते? कठोर वाटते, दुर्बोध वाटते, अवघड वाटतं. महाभारतानं काय केलं? सगळ्यात अगोदर सुरुवात कोणी केली? महाभारताने केली. कशाला? त्या तत्त्वज्ञानाचं सुलभीकरण करण्याला. म्हणून महाबोधी कोवळीक दुणावली, या महाबोधाला म्हणजे या ब्रह्मज्ञानाला, ब्रह्मज्ञानातील अथवा ब्रह्मज्ञानाच्या विवेचनातील मृदुता काय झाली? अधिक वाढली. हृदयंगमता काय झाली? अधिक वाढली या महाभारतापासून. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ. एथ म्हणजे या महाभारतामध्येच चातुर्य शहाणे झाले. चातुर्य म्हणजे चतुरता, शहाणी झाली, पटाईत झाली. चातुर्याला शहाणपण प्राप्त झालं. कुठं? महाभारतात. अजून काय? प्रमेय रुचीस आले. प्रमेय म्हणजे सिद्धांत, रुचीस आले म्हणजे ते गुढीला आले, सिद्धांताला गुढी प्राप्त झाली. आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ, आणि एथ सुखाचे सौभाग्य पोखले, सुखाचं भाग्य चांगलंच पुष्ट झालं. कुठे? असं वर्णन जगात कुठेही आढळणार नाही. कोणत्याही कवीला हे असं जमू शकत नाही. ही एक ओवी जरी घेतली आणि ह्या एका ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी महाभारताचं जे वर्णन केलेलं आहे, अन्य लोकांनी भल्या संस्कृत भाषेमध्ये महाभारताचं वर्णन केलेलं असलं तरी ते सगळं वर्णन ह्या एका ओवीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. काय ज्ञानोबाराय लिहितात? एथ चातुर्य शहाणे झाले. अहो, ज्याच्याकडे चातुर्य असतं त्याला तर शहाणा म्हणतात जगात. लक्षात आलं का? जगात शहाणा संज्ञा कोणाला असते? ज्याच्याकडे चतुरता आहे त्याला काय म्हणतात? शहाणं म्हणतात. म्हणजे ज्याच्या केवळ आश्रय मात्रानं लोकांना शहाणपण प्राप्त होतं, ते चातुर्य अगोदर वेडं होतं आणि त्यानं महाभारताचा आश्रय केल्यामुळं ते चातुर्य शहाणं झालं, ज्ञानोबाराय म्हणतात. आता काय त्याच्यावर कसं काय बोलायचं आपण? लक्षात आलं का? व्यवहारामध्ये चतुरता आणि धूर्तता हे एका अर्थीच काय वापरतात? शब्द वापरतात, शब्दप्रयोग केले जातात. पण धूर्तता ही वेगळी आहे आणि चतुरता ही वेगळी आहे. धूर्त म्हणजे केवळ आपली स्वार्थसिद्धी करून घेणारा, आपली स्वार्थसिद्धी होत असताना परार्थाची ही हानी झाली तरी ज्याला काही हरकत नाही, त्याला काय म्हणायचं? धूर्त. थोडक्यात मी व्याख्या आपली करतो. चतुर कोण? दुसऱ्याच्या स्वार्थाला धक्का न लावता आपला देखील स्वार्थ साधून घेणारा, त्याला काय म्हणायचं व्यवहारात? सामान्य रीतीनं काय म्हणायचं? चतुर म्हणायचं. तसं तर चतुर्तेची व्याख्या एका ठिकाणी केली आहे. साहित्यामध्ये एक मोठा असा श्लोक येतो, सा चातुरी चातुरी या लोकद्वय साधनी तनुभृताम सा चातुरी चातुरी. मोठा श्लोक आहे तो.
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी, या सौंदर्य गुणान्विता पतिव्रता सा कामिनी कामिनी, या गोविंद रस प्रमोद मधुरा सा माधुरी माधुरी, या लोकद्वय साधनी तनुभृताम सा चातुरी चातुरी. आपल्याला तेवढ्याच एका पंक्तीशी देणं घेणं आहे. लोकद्वय साधनी म्हणजे इहलौकिक कल्याणही जो करून घेतो आणि पारलौकिक कल्याणाचाही मार्ग जो प्रशस्त करतो त्याला म्हणायचं चतुर. केवळ इहलौकिकच सुख आपल्या बुद्धिबळानं प्राप्त करतो त्याला शास्त्रात चतुर म्हटलेलं नाही. हा भौतिक संसार सुखाचा करता करता पारलौकिक कल्याण देखील जो आपलं करून घेतो त्यालाच खरं काय म्हटलेलं आहे, चतुर म्हटलेलं आहे. असो, ज्ञानोबाराय म्हणतात ते जे चातुर्य आहे ते चातुर्य काय झालं, एथ शहाणे झाले, एथ चातुर्य शहाणे झाले. त्या चातुर्यानं काय केलं, महाभारताचा आश्रय केला. महाभारतामध्ये अनेक कथांच्या माध्यमातून आपल्याला त्या चातुर्याचं काय होईल, दर्शन होईल. त्या कथा वाचता वाचता, श्रवण करता करता, अभ्यासता अभ्यासता व्यवहारातील चातुर्य देखील आपल्यामध्ये येईल. कोणत्या प्रसंगी कसं वागलं पाहिजे, कसं वागू नये, कसं बोललं पाहिजे, काय बोलू नये, हे सगळं आपल्याला कळून येईल. कुठे, ह्या महाभारत ग्रंथाच्या अभ्यासानं. कारण या महाभारताचा आश्रय कोणी केला, चातुर्याने केलेला आहे. का केला बरं चातुर्याने आश्रय, तर ज्ञानोबाराच्या मताप्रमाणे ते चातुर्य तेवढंसं शहाणं नव्हतं. शहाणं नव्हतं असं म्हणण्याचा अभिप्राय असा दिसतो की ते चातुर्य त्याची वाटचाल धूर्ततेकडे होऊ लागलेली होती. लक्षात आलं का, जे चातुर्य होतं ना ते जरा लोकांच्या संगतीत जाऊन बिघडलेलं होतं. आता त्या चातुर्यानं महाभारताचा आश्रय केल्यामुळं ते कसं झालं, शहाणं झालं. लक्षात आलं का, आपली मुलं नाही का कुसंगतीत गेल्यानंतर थोडी वेड्यासारखी करू लागतात, आपण म्हणतो ही बिघडली. परंतु त्याच मुलांना आपण एखाद्या चांगल्या मुलांच्या संगतीत घातलं की मग आपलेच काय उद्गार असतात, आता आमचं मूल शहाणं झालं. लक्षात आलं का, तसं ते चातुर्य शहाणे झाले. ज्ञानोबाराय म्हणतात एथ चातुर्य शहाणे झाले. प्रमेय रुचीस आले. प्रमेय म्हणजे सिद्धांत, आणि त्या सिद्धांताला गोडी प्राप्त झाली. आता सिद्धांत जे असतात ते कठोर वाटत असतात. निष्कर्ष सिद्धांत सार ज्याला म्हणतात तो सहसा तो सिद्धांत पटणारा नसतोच. लक्षात आलं का, आपल्याला तो सिद्धांत आपल्या व्यावहारिक हिताच्या आड येतो आहे असंच नेहमी वाटत असतं. पण त्या सिद्धांताला गोडी या महाभारतामध्ये काय झाली, प्राप्त झाली. प्रमेय रुचीस आले. प्रमेय आणि रुची यांचा तसा फारसा संबंध असलेला दिसत नाही. रुची असते माणसाला, पण ती प्रमेयामध्ये नसते, सिद्धांतामध्ये नसते. कुठे असते, दृष्टांतामध्ये असते. रुचीचा आणि दृष्टांताचा संबंध असलेला आपल्याला दिसतो, पण सिद्धांताचा आणि रुचीचा संबंध दिसत नाही. पण तो संबंध जुळून आला कुठे, महाभारतामध्ये. महाभारतामध्ये जे प्रमेय आहेत, जे सिद्धांत आहेत, ते मोठ्या गोडीनं वाचक काय करतात, वाचतात किंवा आत्मसात करतात. एरवी माणसं दृष्टांत वाचतील, पण त्याचा नेमका सिद्धांत सांगितलेला त्याच्याकडे काय करतील, कानाडोळा करतील. अशी बाजारामध्ये अनेक लोकांनी निव्वळ दृष्टांताची काही पुस्तकं आणलेली आहेत. दृष्टांत संग्रह, आणखी काही त्यापेक्षाच चांगली जाणकार सुज्ञ लोक त्यांनी दृष्टांत आणि सिद्धांत अशी पुस्तकं बाजारात आणलेली आहेत. पण मला सांगा, ते दुसरं पुस्तक आपल्या हाती आलं, सामान्य जनांच्या हाती आलं, कोणतं, ज्याच्यात दृष्टांत आणि काय सांगितलेलं आहे, सिद्धांत सांगितलेला आहे. एक पानभर दृष्टांत गोष्ट आणि त्याचा निष्कर्ष, तात्पर्य, त्याचं नेमकं रहस्य काय आहे ते खाली एखाद दुसऱ्या ओळीमध्ये
एखाद दुसऱ्या वाक्यात सांगितलेलं आहे. तर गोडीनं ते वाचक कोणती गोष्ट वाचतील त्या दोहीपैकी? दृष्टांत. याचा काय निष्कर्ष आहे? त्याच्याकडे कदाचित कानाडोळा देखील करतील, आणि जरी समोर आल्यामुळं वाचलंच तरी तेवढ्या रुचीनं वाचणार नाहीत. म्हणजे रुची आहे पण कशात? दृष्टांतामध्ये. लक्षात आलं का? पण महाभारतात मात्र अघटितच घडलं. प्रमेय रुचीस आले. त्या प्रमेयाला, त्या सिद्धांतालाच काय झाली? रुची प्राप्त झाली, गोडी प्राप्त झाली. अजून काय आहे महाभारतामध्ये? तर एथ सुखाचे सौभाग्य पोखले, आणि सुखाचं भाग्य चांगलंच पुष्ट झालं. कुणाचं भाग्य? सुखाचं. म्हणजे अगोदर सुख होतं, पण ते सुख कसं होतं? तेवढं भाग्यवान नव्हतं. बघा ज्ञानोबा काय म्हणतात, महाभारताच्याही अगोदर सुख या जगात होतं, पण ते तेवढंसं भाग्यवान नव्हतं. पण त्या सुखाला भाग्य प्राप्त झालं. कुठे? महाभारतात. त्या महाभारताचा आश्रय कोणी केला? सुखाने देखील केला. ते सुख देखील आश्रयाला आलं. कोणाच्या? महाभारताच्या. का आलं? आपलं भाग्य फळाला यावं म्हणून. कुणाचं? सुखाचं. त्या सुखानंच विचार केला की आपलं भाग्य पुष्ट झालं पाहिजे, आपलं भाग्य फळलं पाहिजे, म्हणून आपण जाऊयात. कुठे? आपण सामान्य लोक ज्यावेळेस आपल्याला सुख प्राप्त होतं त्यावेळेस आपलं भाग्य फळाला आलं असं आपण मानतो. आपल्याला सुख कधी प्राप्त होतं? काय कल्पना आहे आपली? भाग्य फळ देतं त्यावेळेस काय होतं? सुख प्राप्त होतं. भाग्यात असेल तर सुख मिळतं, ही आपली सामान्यांची कल्पना. पण त्या सुखानं विचार केला की मी सौभाग्यवान ठरलो पाहिजे, मी भाग्यवान ठरलो पाहिजे, म्हणून त्यानं काय केलं? आश्रय केला. कोणाचा? महाभारत. बघा महाभारताच्या आश्रयाला कोण कोण आलंय? ते चातुर्य सुद्धा आलं. अगोदर वेडपट होतं, ते शहाणं झालं म्हटले. लक्षात आलं का? सिद्धांताला गोडी प्राप्त झाली, आणि सुखाचं भाग्य देखील काय झालं? चांगलंच पुष्ट झालं. सुखाचे आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ. एथ म्हणजे या महाभारतामध्ये माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता, दिसे भले. या महाभारतामुळं माधुर्याला म्हणजे गोडीला, मधुरता प्राप्त झाली म्हणजे गोडपणा प्राप्त झाला. म्हणजे महाभारताच्या अगोदर गोडी होती, माधुर्य होतं, पण ते तेवढं मधुर नव्हतं. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत, लक्षात घ्या. आता फक्त आपल्या पुढे आलेत म्हणून त्याचा विचार करायचा. त्यांना नेमकं काय म्हणायचं ते काही कळायला मार्ग नाही आहे. फक्त हे अति विलक्षण ज्ञानोबराय बोलत आहेत. महाभारताचं असं वर्णन कुणाला जमलेलं नाही. आता महाभारताचं एवढं वर्णन ज्ञानोबरायांनी केलंय ना, महाभारत असं, महाभारत तसं, तर मला तर असं मला वाटतंय महाभारत भाग्यवान का? ज्ञानोबरायांसारखे वर्णन करणारे त्याला भेटले. लक्षात आलं का? ज्ञानोबरायांनी वर्णन केल्यामुळं त्या महाभारताचंच भाग्य फळाला आलं म्हणायचं. एवढं वर्णन ज्ञानोबरायांनी इथं केलेलं आहे. माधुरी मधुरता, गोडीला गोडपणा महाभारतामुळं प्राप्त झाला. त्या गोडीनं, त्या माधुर्यानं आश्रय घेतला. कोणाचा? महाभारताचा. कशासाठी? आपल्याला गोडपणा प्राप्त व्हावा म्हणून. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, शृंगाराला सुरेखपणा प्राप्त झाला. रामकृष्ण या. रामकृष्ण. हा संपायचं आता. शृंगारी सुरेखता, शृंगाराला रेखीवपणा प्राप्त झाला. शृंगार होता की नाही अगोदर? होता. या वस्त्र अलंकार भूषणादिक आपण जे अंगावर घालतो, परिधान करतो शृंगार करण्याकरिता, अगोदर शृंगार होता, पण त्याला सुरेखपणा नव्हता. त्या शृंगाराला असेल तर
अश्लीलता होती, पण त्या शृंगाराला रेखीवपणा, सुरेखपणा कोणामुळे प्राप्त झाला? महाभारतामुळे. शृंगारानं आश्रय केला कुणाचा? महाभारताचा. अगोदर शृंगारानं अनेक काव्यादिकांचा आश्रय केला असेल, परंतु त्या शृंगाराला सन्मान कुणीही दिला नाही, कारण तो शृंगार रेखीव नव्हता. लक्षात आलं का? हां, त्याचा जो विशेष वर्ग असेल, त्या शृंगार रसात मध्ये गोडी मानणारा, त्यांच्या दृष्टीनं त्या शृंगाराला मोठेपणा असेलही कदाचित, पण जे सज्जन लोक असतील त्यांच्या दृष्टीनं त्या शृंगाराला प्रतिष्ठा नव्हती, कारण तो जो शृंगार रस तो रेखीव नव्हता. त्या शृंगाराला रेखीवता, सुरेखपणा प्राप्त झाला कुठे? महाभारतात आल्यामुळं. म्हणजे त्या शृंगार रसानं महाभारताचा आश्रय केला आणि त्या शृंगाराला सुरेखता प्राप्त झाली. शृंगारी सुरेखता. आता खरे तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं वाटतं. शृंगार आणि सुरेख कसा असू शकतो? लक्षात आलं का? सुरेखता ही वेगळी गोष्ट आहे, शृंगार ही वेगळी गोष्ट आहे, असं वरकरणी आपल्याला वाटण्याचा संभव आहे. पण त्या शृंगार रसानं आश्रय कोणाचा घेतला हे महत्त्वाचं आहे. आता ज्ञानोबराय नवरसी भरवी सागरू असं म्हणत असताना शृंगार रसाचाही अंतर्भाव त्या नवरसामध्ये आलेलाच आहे. ज्ञानोबरायांनी ज्याप्रमाणे शांतरस, हास्यरस इत्यादी अद्भुत रस, भयानक रौद्र रस यांचा उपयोग केला, तसाच काही प्रसंगी शृंगार रसाचा देखील उपयोग केलेला आहे. पण त्या शृंगारिक असणाऱ्या ओव्यासुद्धा आपल्याला तशा दृष्टीनं शृंगारिक वाटत नाहीत, कारण त्या शृंगाराला सुरेखता प्राप्त झाली, कारण त्या शृंगार रसानं ज्ञानोबरायांच्या वाणीचा काय केला? आश्रय केला. अगदी त्याच पद्धतीनं शृंगारी सुरेखता, या शृंगार रसानं महाभारताचा आश्रय केला आणि याला सुरेखपणा काय झाला? प्राप्त झाला. आणि रूढपण उचिता दिसे भले, उचिता रूढपण भले दिसे, आणि योग्य गोष्टींना प्रसिद्धी चांगलीच लाभली. म्हणजे योग्य गोष्टी म्हणजे योग्य व्यक्ती, त्या ज्या योग्य व्यक्तींचा जो मोठेपणा आपल्याला जो दिसतो, तो जो दिसतो तोही महाभारतामध्ये केलेल्या वर्णनामुळेच. थोरा मोठ्यांचा आदर कसा करावा हे देखील त्या महाभारतानंच आपल्याला शिकवलं. म्हणून उचिता रूढपण भले दिसे, त्या उचिताला सुद्धा भलं रूढपण कुठं प्राप्त झालं? या महाभारतामध्येच प्राप्त झालेलं आहे. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भले. आता पुढची जी ओवी आहे त्याच्यामध्ये एक थोडीशी कथा आपल्याला सांगावी लागते. ती काही कथा आता आपल्या एखाद मिनिट राहिला आहे त्याच्यात होणं शक्य नाही, कारण म्हणून जन्मेजयाचे अवलीळा दोष हरले. हा जन्मेजय कोण? त्याला कोणते दोष कशा रीतीनं लागलेले होते, कशामुळं लागले होते, आणि ते दोष कसे या महाभारताच्या श्रवणानं अनायासे गेले हे सांगावं लागेल. ते आता उद्या पाहू आपण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे चेतना चिंतामणीचे गाव, पियुषांचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू,
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु बंसी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, भगवान की जय, महाराज की